शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, दुर्गा बंधु काली बन, कबीरपुर के वाली बन, दुर्गा बंधु काली बन, कबीरपुर के वाली बन, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्ही एक तारीखपासून आज 9 तारीख आहे. 4 तारीखला आला. 4 तारीखला मुलीला हजर केलं तुम्ही. बरोबर 4 तारीखला आला तुम्ही. आज तरी 9 तारीख आहे. 4 तारीखला आला संध्याकाळी तुम्ही. आम्हाला जे लिगली गोष्टी करायची ते आम्ही करतो. नाही कायदा सुव्यवस्था मागणी आमचं काम आहे. पोलिसांनी फक्त जबाबदाऱ्या झटकायच्या का? झटकायला कोण झटकत घेऊ नका जबाबदारी. काही आम्ही आमच्या मुलीची जबाबदारी घ्यायला तयार आहोत. कायद्याचं पालन करतो आपण. नाही कायद्याचं पालन कायद्याचं लांजा तालुक्यातील शिपोशी येथील हिंदू तरुणीला मुस्लिम तरुणानं लव्ह जिहादच्या माध्यमातून फूस लावून पळवून नेल्याचा आरोप करत शिपोशी पंचक्रोशीसह लांजा तालुक्यातील शेकडो हिंदू बांधवांनी मंगळवारी दुपारी लांजा पोलीस ठाण्यावर धडक दिली। यावेळी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांना निवेदन सादर करताना या लव्ह जिहाद प्रकरणामध्ये संबंधित मुस्लिम तरुणाला मदत करणाऱ्या लांजा येथील स्थानिक हिंदू तरुण तसेच अन्य व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर देखील कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी हिंदू बांधवांनी या निवेदनाद्वारे केली आहे। मंगळवारी सकाळी लांजा तालुक्यातील विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी आणि हिंदू बांधव यांनी लांजा तहसील कार्यालय येथे एकत्र येत जय श्रीरामच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला। त्यानंतर हिंदू बांधवांनी लांजा पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्याशी चर्चा केली। आमची मुलगी पालकांच्या ताब्यात द्या, तसेच लव्ह जिहादच्या माध्यमातून झालेल्या लग्नाचे सर्टिफिकेटची आपण शहानिशा केलीत का? संबंधित अधिकाऱ्यानं मुलीला दिलेला रिपोर्ट हा चुकीचा आहे, त्यामुळे संबंधितांवर आपण कारवाई का केली नाही? अशा एक न अनेक प्रश्नांची सरबती यावेळी हिंदू बांधवांनी करताना या मुलीच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे तिला पालकांच्या ताब्यात द्या किंवा तुमच्या ताब्यात ठेवा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। यावेळी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी हिंदू बांधवांची बाजू ऐकून घेऊन योग्य ती कायदेशीर बाजू तपासून पुढील कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले। दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी माईनकर आणि लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी सादर करण्यात आलेल्या या निवेदनात म्हटलं आहे, शिपोशी येथील मुलीला असलम लांजेकर राहणार शिपोशी तालुका लांजा यांचा भाचा शाहनवाज बशीर सारंग याने रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी पळवून नेले। त्याची तक्रार लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे। शाहनवाज सारंग हा मुस्लिम धर्मीय असून त्याने लव्ह जिहादच्या माध्यमातून मुलीच्या विरुद्ध रचलेले षडयंत्र आहे। त्याने तिच्याशी प्रेमाचे नाटक करून तिला व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेलिंग करत अनेक प्रलोभने दाखवून तिला वारंवार फोन करून तिच्या पालकांविषयी हिंदू धर्माविषयी तिच्या मनात विष कालवून तिला भ्रमिष्ट केलाय। तिच्यावर त्याचा प्रचंड दबाव असल्यामुळे ती सध्या दबावाखाली बोलत आहे। संपूर्ण देशात आणि राज्यात घडत असलेल्या लव्ह जिहादच्या घटनांचा विचार करता ही घटना देखील त्याचप्रमाणे आहे, त्यामुळे भविष्यात संबंधित मुलीच्या जीवाला त्याच्यापासून धोका आहे। या घटनेमुळे हिंदू धर्मीयांमध्ये असंतोष आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय। हिंदू मुलींमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय। सदर घटनेमुळे हिंदू धर्मामध्ये निर्माण झालेला असंतोष पाहता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सदर मुलीला तात्काळ तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात यावे असे या निवेदनात म्हटले आहे। तसेच या प्रकरणात संबंधित मुलीला मदत करणारे मंगेश उर्फ पप्पू मुळे राहणार लांजा, तसेच अभिषेक कुमार पांडे राहणार अलाहाबाद, मिथुन कुमार राहणार उत्तर प्रदेश आणि श्रावणी संतोष मांडवकर राहणार मुंबई या सर्वांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे हिंदू बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।